यस पियुष गोलंदाजी ट्रॅकवर पियुष. आयुष चौरासिया पहिला बॉल. पहिलाच बॉल विकेट. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. योगेश पांचाल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल आयुष. अजून एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी आयुषच्या माध्यमातून पाहतोय. नो बॉल. यस नो बॉल आहे. अवांतर धाव. षटकातील पुढचा बॉल. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. 1+2 3 धावा मिळतील या बॉलवर. चार धावा झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. नो बॉल. सिंगल. एकच धाव. सात धावा धावफलकावर झाल्यात. पहिलं षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल आयुष. दमदार दमदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काय स्टॉप केले त्या ठिकाणी बॉलला. पुढचा बॉल आयुष. पुन्हा एकदा बॉल डेम. फलंदाज बाद. आठ धावा. पुढचा बॉल आयुष. पुन्हा एकदा रन आउट. फलंदाज बाद. मालकीने खाली राजाची या बघण्याच्या नजरात. आठ धावा धावफलकावर झाल्यात. आयुष चौरासिया चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक प्रतीक मोरे आलाय. अल्पेश चव्हाण.
प्रतीक मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, एकही धाव नाहीये. सार्जन पुन्हा एकदा सज्ज झालाय. सिंगल, एकच धाव. 9 धावा झाल्यात. षटकात दिला पुढचा बॉल. या वेळेस फलंदाज बादल पेश. पियुष चौधरी प्रतीक मोरे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. 10 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ आपण बघतोय. प्रतीक मोरेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. याआधी पियुषने देखील आयुष्यने देखील चांगली गोलंदाजी केली होती. एक धाव, एकच धाव, एक धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 11 धावा धावफलकावर. पुढचा बॉल, हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय. एकच धाव. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. 12 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बारा धावा. आयुष पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं, संघाच्या बाजूने तिसरं षटक. आयुष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटकात दिला पहिला बॉल. सिंगल. हॅट्रिक वर होता गोलंदाज, कारण मागच्या षटकामध्ये 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या होत्या. आयुष पुन्हा एकदा. यास 4 धावा मिळतील. चौकार. सार्जनच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट झाली. अठरा धावा झाल्यात. षटकात दिला पुढचा बॉल. सिंगल, एकच धाव मिळेल. 19 धावा धावफलकावर झाल्यात. षटकात दिला पुढचा बॉल. नो बॉल. पंच धावा किती या बॉलवर? दोन धावा. 1+2.
1+2 यस 22 धावा झाल्यात 4 बॉल झालेत 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील 22 धावा धावफलकावर पुढचा बॉल या बॉलेस रन आउट फलंदाज बाद श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री आणि फलंदाज सोनू लभरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढचा बॉल सिंगल षटक कंप्लीट 23 धावा झाल्यात 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय ते 20 धावा झाल्यात शेवटचा अंतिम षटक बाकी आहे प्रणीत चव्हाण पहिला बॉल षटकातील पुढचा बॉल प्रणीत चव्हाण चांगला बॉल 24 धावा झाल्या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पुढचा बॉल प्रणय चव्हाण सिंगल एक धाव मिळाली त्या ठिकाणी 25 धावा धावफलकावर झाल्या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय एक धाव कंप्लीट झाली आहे 26 धावा धावफलकावर शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय प्रणेश चव्हाण पुन्हा एकदा व्हाईट बॉल अतिश वॉरियर्स आणि AR स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या शेवटचा बॉल बाकी आहे त्यानंतर टॉस उडवला जाईल अतिश वॉरियर्स AR स्पोर्ट (27) 28 28 धावांचा टार्गेट उभा केलाय चला टॉस साठी या अतिश वॉरियर्स आणि AR स्पोर्ट जाऊन त्यांना सांगायला पाहिजे तसे ऐकणार नाही एकतर ते काढून घ्या 28 धावांचं लक्ष उभं केलंय अतिश वॉरियर्स टीमचे कॅप्टन त्याचबरोबर AR स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या
यार सुधीर मोरे टॉस सुधीर मोरे टॉसला टॉस उडवाला कोणाला सुधीर मोरे सन्माननीय सुधीरजी मोरे आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते टॉस उडवायचा आहे. चला टॉससाठी या अतिश वॉरियर्स आणि या एआर स्पोर्ट या दोन टीममध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. सुधीर मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस त्या ठिकाणी उडवतोय. बॉल अतिश वॉरियर्स टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर एआर स्पोर्ट टीमला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. त्या दरम्यान चालू मॅच कडे आपण बोलूया. देवा सुपर किंग्स टीमला 28 धावांचं लक्ष आहे. भावेश कदम प्रणित चव्हाण आणि भावेश कदम यगो पांचाल योगेश पांचाल योगेश पांचाल गोलंदाज ट्रॅकवर. भावेश कदम नॉन स्ट्रायकर आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. तर प्रणेश चव्हाण पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला. 28 धावांचं लक्ष. योगेश पंचाल गोलंदाज ट्रॅकवर पहिला बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल अवंतर धाव. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव सिंगल कंप्लीट. योगेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल बीट केलाय. कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल सिंगल कंप्लीट. डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळेल. षटकात दिला पुढचा बॉल वाईट बॉल. या बॉलेस देखील सिंगल. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. 6 धावा धावफलकावर झाल्यात. षटकात दिला पुढचा बॉल योगेश पांचाल. एक धाव पलून काढली आहे. षटक कंप्लीट झालंय. पहिला 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर एक चांगली सुरुवात योगेश पांचालच्या माध्यमातून आपण पाहतोय. 28 धावांचं लक्ष आहे देवा सुपर किंग्स टीम समोर.
अल्पेश चव्हाण दुसरं षटक. अल्पेश चव्हाण पहिला बॉल वाईट बॉल. पाण्याची बॉटल दे ना. षटकातील पुढचा बॉल सिंगल. नऊ धावा झाल्यात. 28 धावांचं लक्ष आहे. न बॉलचा इशारा. नो +1 2 धावा. अकरा धावा झाल्यात. या बॉलवर 2 धावा मिळाल्या. अल्पेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल सिंगल. अजून एक धाव मिळेल. अल्पेश पुन्हा एकदा. नो बॉल. 1+2 3 धावा. या बॉलवर धावफलक पुढे सरकलाय. 15 धावा झाल्यात. 2 बॉल टाकून झाल्यात. चौदा धावा झाल्यात. 14 2 बॉल टाकून झाल्यात. 1+1 मागच्या बॉलवर. 14 धावा धावफलकावर. यस फलंदाज अल्पेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल वाईट बॉल. पुढचा बॉल अल्पेश. टॅप केले ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. सिंगल कंप्लीट. एकच धाव. 16 धावा झाल्यात. षटकातील पुढचा बॉल एक धाव. 17 धावा झाल्यात. अल्पेश पुन्हा एकदा. पुढचा बॉल निर्धाव जातोय चेंडू. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकार आहेत 17 धावा. 28 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत पहिल्या 12 बॉलवर आल्यात 17 धावा. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे.
राजेश पुन्हा एकदा. बारा बॉल 11 धावांची आवश्यकता. योगेश पांचाल पहिला बॉल षटक क्रमांक 3. विकेट. फलंदाज बाद राजेश. आपल्या गावचा बैल जोडा लाखात नंबर एक आपल्या गावचा बैल जोडा पाटलांचा बैल पाटलांचा बैल पाटलांचा बैल गोडा गोडा त्या घटात केला यारा पाटलांचा बैल गोडा मंगेश घाटे नवीन फलंदाज आपण पाहतोय. टॅप केले ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल. एकच धाव. रन बॉल इक्वेशन 10 बॉल 10 धावांची आवश्यकता. रन आउटची विकेट. चांगल्या काळात साध्य नाही रे, भरपूर जण भेटतील पण वाईट काळात साध्य ते 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. योगेश पांचाल चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल धाव नाहीये. चांगला बॉल. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. 8 बॉल 10 धावांची आवश्यकता. एकच धाव. चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 19 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 9 धावा. सार्जन यादव शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. भावेश कदम. वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. एक धाव कंप्लीट झाली आहे. पाच चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. सार्जन यादव पुन्हा एकदा. पुढचा बॉल. चांगला बॉल बीट केलाय फलंदाज झाला. चेंडू निर्धाव गेलाय. चार चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू
7 धावा असं समीकरण यांनी या ठिकाणी पाहतोय. षटका दिला. पुढचा बॉल सार्जन यादव. सिंगल. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. तीन चेंडू 6 धावा. तीन चेंडू आणि 6 धावा. सार्जन यादव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. 2 चेंडू 5 धावा. भावेश कदम 2 चेंडू 5 धावा. षटका दिला. पुढचा बॉल सार्जन यादव. 2 चेंडू 5 धावा. या बॉलेस सिंगल. एक धाव तर मिळाली आहे त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळाली. आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम चेंडू. एका धावेची आवश्यकता. एका बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन चौकार तुम्हाला ठोकावा लागेल. सार्जन यादव त्या ठिकाणी सज्ज झालाय. अथर्व समोर. शेवटचा बॉल. गोल्डन चौकाराची आवश्यकता. सामना जिंकला या ठिकाणी. जिंदगी सवारे मुझको गले